वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्रीकृष्ण सर्वांना। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। मागच्या वेळी 5वा अध्याय 24 पासून पुढे पाहताना 24 आणि 25व्या अर्ध्याचं रेकॉर्ड झालं नव्हतं, ते आत्ता रेकॉर्ड करतोय आणि त्याला लागूनच तो ॲक्च्युअल जो सेशन झाला तो तसाच पुढे येणार आहे। त्यामुळे हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये कंबाईन करून मी अपलोड करतोय। तर मागच्या वेळी 20 ते 23 श्लोक अध्याय 5व्याचे जे बघितले, तर त्यात शेवटी असं बघितलं आपण की कामक्रोधाचा जो वेग आवरतो तोच सुखी आहे, तोच युक्त आहे असं सांगितलंय। म्हणजे कामक्रोध मनातनं गेले म्हणजे ती ब्रह्म अवस्था आहे, पण त्याआधीही ब्रह्मावस्थेच्या आधीही जेव्हा कामक्रोध जर आवरता आले तर ब्रह्मा अवस्था ची खात्री झाली, म्हणून तोच युक्त आणि तोच सुखी नरा हा, म्हणजे त्याला तो मिळालाच असा जे म्हणतो ना, तू एवढं केलंस की झालं, तुला प्रमोशन मिळालंच असं जसं म्हणतो ना, तसं हे भगवंतांनी सांगितलं की तेवढं जर तुम्ही केलं तर पुढचं भगवंत स्वतः त्याची काळजी घेत आहेत। आणि मग काय होतं की जेव्हा असं आपण हेही पाहिलं की कामक्रोध म्हणजे इथे फक्त कामक्रोध नाही, जेही षड्रिपू सगळे विकार आहेत त्याचा सगळा वेग आवरण्यासाठी म्हणूनच आपल्या धर्माची सगळी रचना आहे की धर्माच्या चाकोरीत राहून धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ मागच्या वेळी आपण पाहिलं की धर्माच्या चाकोरीत राहून जेव्हा भोग घेतले जातात तेव्हा त्याचा वेग आवरला जातो आणि पूर्ण भोग मिळालेच नाही असं न झाल्यामुळे मिथ्याचारही होत नाही आणि धर्माच्या अनुकूल राहून जेव्हा ते भोग मिळतात तेव्हा एकतर त्याच्यात बराच धार्मिक कृत्य होऊन मग तो भोग मिळत असल्यामुळे ईश्वरात, आणि तो ईश्वराचा यज्ञ ईश्वराला अर्पण अशा दृष्टीने केल्यामुळे त्यात ऑलरेडी ईश्वराचं इन्व्हॉल्वमेंट होते आणि ईश्वर आपल्या चित्तात जेव्हा आपण दाता एक रघुनंदना असं समजून ईश्वराकडे जेव्हा सकाम काही मागतो, भक्ती करतो, तेव्हा जे ईश्वर देतो त्यांनी आपली चित्तशुद्धी होऊन ती कामना नष्ट होते। जे आपण मागे पण एका ह्याच्यात बघितलेलं की राम एक पत्नी एक बाणी आणि एकच दानी, म्हणजे एकच पत्नी त्याची आहे, बाण एकदा मारला की लक्षभेद करणार, आणि राम जे दान देतो ते एकदाच देतो, कारण ते जे असं देतो की ज्यांनी मनुष्याचं पूर्ण कल्याण, त्याला दुसरं काही मागायची पुढे आवश्यकता राहत नाही। तसं जरी सांसारिक गोष्टी जरी मागितल्या ईश्वराकडे किंवा धर्ममार्गाने ते मिळवून दिल्या, तर ते मिळवतानाही आपली मूळ त्याच्यात इच्छा अशी की या मनातल्या माझ्या इच्छा जात नाहीत, तर त्याचा भोग मिळून त्या इच्छा कायमच्या जाव्यात अशा रीतीने प्रार्थना करायला हवी। आणि तसं जर केलं तर काम क्रोधाचा जो वेग आहे तो वेग आवरायला हळूहळू जास्तीत जास्त प्रमाणात आवरला जाऊन पुढे त्याच्यावर पूर्ण ताबा आपल्याला मिळू शकतो आणि भगवंताच्या रूपात आपण विलीन होऊ शकतो। आणि तेच आता 24व्या श्लोकात भगवंत सांगतायत, योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति। असा जो पुरुष त्यांनी कामक्रोध आवरला आणि तो आवरला धर्माच्या माध्यमातून, त्यामुळे त्याचं मन राहिलं ईश्वराकडे, त्यामुळे तो अंतरात्म्यातच सुखी, त्याचं फळ म्हणून तो अंतरात्म्यातच सुखी राहतो, म्हणजे आत्म्यातच रमणारा, आत्म्याचं ज्ञान मिळवलेला असतो। ज्ञान म्हणजे इथे शाब्दिक ज्ञान नुसतं नाही, अनुभव आलेला असतो।
तो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला असा तो जो योगी आहे तो शांत ब्रह्माला प्राप्त होतो. इथे शांत याचा अर्थ वृत्तीचं शमन झालेलं आहे. कोणत्याही वृत्ती मनात नाहीत तेव्हा ती आपोआपच सच्चिदानंद अवस्था आपली आहे. जो काय हा खेळ आहे, मायेचा खेळ आहे, त्याची सुरुवातच वृत्तीपासून आहे. सगळ्या विश्वाची उत्पत्ती ही एकोहम जी पहिल्यांदा एकोहम बहुश्याम ही वृत्ती निर्माण झाली त्यातूनच झालेली आणि तिथून पुढे हे सगळं निर्माण झालं. 20 ते 23 श्लोकामध्ये अजून एक गोष्ट जी महत्वाची जी एक सांगण्यायोग्य अशी की सगळे विषयचा त्याग करण्याकरता त्याच्या आधीची एक स्टेप यात भगवंतांनी सांगितलेली आहे की जो अर्जुनाला जो ज्या भ्रम अवस्थेत पोचलेला आहे त्यातून त्याला आता वर आणलेलं आहे, पण अजून त्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाही आहे आणि ते होणंही कठीण वाटू नये. कारण कामक्रोध एकदम जातील कसे मनातनं असं जर वाटलं तरी ते कठीण आहे. तर त्यामुळे ही एक मधली जी अवस्था सांगितलेली आहे की वेग आवरायचा तरी तुम्ही प्रयत्न सुरू करा आणि तो जसा जसा आवरता येईल तेव्हा तो झालंच. आपण म्हणजे मन हे शत्रूही आहे आणि मित्रही आहे. जर मन ताब्यात असेल, इंद्रिय ताब्यात असली, मन ताब्यात असलं की ते साहजिकच ईश्वराकडे लागणारच, असं त्याचा हे आहे. आता 24वा श्लोक आपण घेतला आणि शांत ब्रह्म म्हणजे काय पाहिलं. शांत ब्रह्म म्हणजे कोणत्याही त्यात वृत्ती नाहीत, म्हणजे सत्वगुण रजोगुण तमगुण याची साम्यावस्था तिथे झालेली आहे. असा तो शांत झाल्यानंतर तो आनंदाला त्या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होते. आणि काय होतं 25वा श्लोक, लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषय क्षीण कल्मषः छिन्नत्वैधायतात्मानस सर्वभूतहिते रतः. लभन्ते ब्रह्मनिर्वाण, ब्रह्मनिर्वाण म्हणजे निर्वाण म्हणजे मुक्तीलाही निर्वाण म्हणतात. निर्वाण म्हणजे जिथे आपण शेवटी जे प्राप्त आपल्याला करायचं आहे ते ती मुक्ती. ब्रह्मनिर्वाण म्हणजे त्या शांत परब्रह्मातली स्थिती लाभ होते. कधी तर हा असा योग कामक्रोधाचा वेग आवरून जो राहतो, धर्माप्रमाणे जो चालतो, त्याचे क्षीण कल्मषा, त्याची सगळी पाप क्षीण होऊन जातात. अगदी क्षीण झाली, वेग आवरता येतोय म्हणजे किंचित पाप आहे म्हणून कामक्रोध उत्पन्न तरी होत आहेत, पण ती आवरता आली की लगेच तिथून पुढे आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागे असे ते सद्गुरूंची ईश्वराची कृपा होते आणि तो ब्रह्मनिर्वाण त्याला प्राप्त होते. आणि याच्यासाठी एक महत्वाचा इथे कंडिशन सांगितलेली आहे, सर्वभूत हिते रथा. आता समसर्वभूतानाम किंवा सर्वभूत हिते रथा हे आपण पाहिलं तर सर्वभूत हिते रथा हे 12वा अध्यायातही भगवान सांगतायत की जो निर्गुण अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती करत असेल असा सर्वभूत हिते रथ असलेला जो भक्त आहे तोही मला प्राप्त होतो. म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्माची ही उपासना चालू असताना हे सगळं विश्व माईक आहे, त्यामुळे मग हे जीव बीव नाहीच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष नाही असं नाही आहे. तिथेही भगवान सांगतायत की सर्वभूत हिते रथः. कारण एक ह्याच्यात खूप एक समजून घेण्याची गोष्ट आहे जी कुठे आपल्याला अर्थात सरळ लिहिलेली दिसत नाही, कारण ती इतकं सगळं शब्दात मांडणं हे खूप कठीण आहे आणि ज्याला समजायचं ते त्याला या शब्दातनं आहे त्या शब्दातनं समजतंय. ज्ञानेश्वरीत ज्ञानोबा माऊलींनी तरी आपल्यावरच्या दयेने खूप डिटेलमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. तर सर्वभूत हिते रथा हे परत परत का सांगतायत, कारण एक असताना जिथे दुसरा नाहीच तेव्हा एकही संकल्पना नाही, वासुदेव सर्वम अशी जी अवस्था आहे, तर तिथे साखरच साखरेची गोडी कशी घेणार, आनंदच आनंदाचा अनुभव कसा घेणार.
त्यामुळे स्वतःच्याच आत्मस्थितीचा अनुभव, सच्चिदानंदाचा अनुभव विविध रूपाने घ्यावा, याकरता एकोहम बहुश्याम म्हणजे एक राहूनच बहु होण्याची जी वृत्ती निर्माण झाली, त्याचा उद्देशच भगवंताचा असा आहे की त्या सर्व रूपांनी पुन्हा मीच अनुभव माझा आनंदाचा घेईन. याचा अर्थ जे जे भूत निर्माण झालेली आहेत त्यांना त्या आत्मानंदापर्यंत पोचवणं हे त्या परमेश्वराचं लक्षण आहे. म्हणूनच ती दयावृत्ती आहे. म्हणूनच तो सुहृदः सर्व भूतानां ज्ञात्वा मा शांती मृच्छती हे जे येणार आहे आता 5व्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक जो आहे, भोक्तारम यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती, हे जे येणार आहे परमेश्वर सर्वांचा सुहृद म्हणजे प्रत्युपकार निरपेक्षतः उपकारिणाम अशी आचार्य महाराजांनी शंकराचार्यांनी व्याख्या केली की कशाही परतफेडीची इच्छा न करता त्यांच्या हिताकरता जो झटतो किंवा हिताचा जो संकल्प करतो आणि हित घडवून आणतो असा मी आहे, सुहृद सर्वभूतानाम आहे. आणि आत्मज्ञानी पुरुष म्हणजे काय, तर तो ईश्वरच झालेला आहे. त्यामुळे तोही सर्वभूत हितेरता आहे. त्यामुळे सर्वभूत हितेरता आत्मज्ञानी होण्यासाठी ज्ञानाची जी साधनं सांगितली आहेत तीच ज्ञानाची लक्षणं आहे. तसं सर्वभूत हितेरता हे जे साधन आहे ते ज्ञानाचं लक्षणही आहे, म्हणजे ज्ञानाची ती वृत्ती आहे. त्यामुळे ती वृत्ती जितक्या लवकर आपल्याला आणता येईल तितक्या लवकर आपण त्या मार्गावर पुढे जाऊ. जे आपण ह्या आपल्या अध्ययनातही हे पुन्हा पुन्हा आपण श्लोक येतात, पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल आपलं बोलणं जातं, कारण तेवढंच ते महत्त्वाचं आहे. जे तुकाराम महाराजही म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे रंजले गांजले हे फक्त गरीब आहेत म्हणून नाही, मनाने जे म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जे घोरात कोष्टात स्तोत्र लिहिले त्याच्यात त्यांनी 3ऱ्या श्लोकात मागितले, पापम तापम व्याधी माधींच दैन्यम भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यम. म्हणजे पाप ताप आधी व्याधी दैन्य भीती क्लेश हे सगळे आशु हराशु म्हणजे लवकर तुम्ही घालवा हे मागितलंय. कारण तो दयावान आहे, तो सर्वांसाठी समय, सर्व भूतातच मी आहे आणि माझ्यात सर्व भूत आहेत ही त्याच्यासाठी ही सहज वृत्ती आहे. त्या वृत्तीपर्यंत जर आपण पोचलो तर साहजिकच सर्व रूपांनी मला ईश्वराचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे सर्वांचंच कल्याण चिंतनं ही स्वाभाविक स्थिती त्याची होऊनच जाते. आणि म्हणूनच लभन्ते ब्रह्मनिर्वाणम मृषया क्षीणकल्बशा छिन्नद्वैधा यतात्माना सर्वभूत हितेरता. म्हणजे छिन्नद्वैधा म्हणजे त्याची द्विधा मनस्थिती, म्हणजे हे का ते हा गोष्टच गेली, कारण त्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे, पूर्ण आनंदाची प्राप्त झालेली आहे. त्याचं क्षीण कल्मशा म्हणजे सर्व पाप त्याचं नष्ट झालं, सगळे संशय ज्ञानामुळे नष्ट झाले. आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात, कल्याण हे एकातच आहे. कल्याण याचा अर्थ आत्मानंदाची प्राप्ती. तर कल्याणात ते तत्पर राहतात आणि त्यामुळे त्यांचं जिंकलेलं मन जे आहे ते परमात्म्यात स्थिर राहते. असा तो ब्रह्मवेत्ता पुरुष शांत ब्रह्माला प्राप्त होतो. बऱ्याच वेळा काही योगग्रंथाचा चुकीचा अर्थ काढून, म्हणजे योगिक ग्रंथात हे सांगितलेलं आहे की जास्त लोकसंग्रह चांगला नाही, किंवा दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमध्ये एक कुमारी कंकण हे गुरु मानलेलं आहे की तिच्या हातात ती बरीच कंकणं असतात, ती आवाज करतात, एक एक काढून टाकते. 2 तर ती कंकणं म्हणजे साधकांच्या रूपाने दत्तात्रेय त्याचा उपदेश घेतात की बरेच साधक एका ठिकाणी जर राहिले तर त्यांच्यात गप्पा गोष्टी वाद होऊ शकतात. 2 कंकणं मग तिने ठेवली, तर 2 कंकणं राहिल्यावरही आवाज झाला. म्हणजे 2 अगदी सारख्या विचारांचे मित्र जरी आले तरी त्यांचा चर्चेत वेळ जातो.
म्हणून एकच तिने कंकण ठेवल्यावर आवाज थांबला, म्हणजे साधना करताना एकट्याने करावी. आता ह्याचा अर्थही चुकीचा लावला जातो. लोकसंग्रह चा अर्थ लोक जमवणे आणि पॉप्युलर होणे नाही. लोकसंग्रह म्हणजे संगृह, म्हणजे त्यांना घेऊन वर आणणे हा अर्थ आहे, ईश्वरापर्यंत नेणे. आणि हे केव्हा होऊ शकतं की तुमची स्वतःची साधना झाली पाहिजे. तुम्ही एका जागी बसून जी साधना करता ती एकट्यानेच करायची. पण जसं रामदास स्वामी सांगतात की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे उपासना आपली दृढ चालू राहिली पाहिजे, त्याच्यात ब्रेक नव्हता. भूदेव संत, भूवरी अवतरलेले परमेश्वर असे जे संत आहेत त्यांचं दर्शन करणं, त्यांना सदा नमावे. नमावे हे एकच सांगितलं तेव्हा रामदास स्वामींना हे सगळं अपेक्षित आहे की त्यांना नमावे, म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षती तज्ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिना, हे सगळं त्यांना अपेक्षित आहे. हे सगळं होऊन जन्मभर सत्कर्म करून जेव्हा आपल्याला तो अनुभव येईल तेव्हा मग तो लोकसंग्रह आहे. मग तो लोकसंग्रह मग दुसऱ्यांच्या हितासाठी झटा असं होईल. आपण जो गीतेचा अभ्यास करतो किंवा गीता परिवारात गीता शिकवण्यात येते तिथे त्या सगळ्या ह्याच्यात उद्देश आहे. इवन गोविंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी भावकथामध्ये सांगितलेलं आहे की गीता तुम्ही सांगा, कारण तुम्हाला येत असेल नसेल, मी मागे एक व्हिडिओही याच्यात पोस्ट केलेला आपल्या ग्रुपमध्ये, की येत असेल नसेल तरी दुसऱ्याला सांगायला सुरुवात करा आणि त्यांनी त्यांचं दोघांचं कल्याण आहे. आता ते सांगणं मी मोठा आहे आणि त्याचं मी कल्याण करतोय या दृष्टीने सांगितलं तर ते फार चुकीचं ठरेल. हे आपले स्वतःचा उद्धार व्हावा आणि समवयस्कांबरोबर आपण विचार केल्यावर अजून आपल्या सर्वांसाठी चांगलं व्हावं, अशा समविचारांनी समभावनेनी एकत्र आल्याने एकत्र अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही सांगावी असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वभूत हिते रता कोण होऊ शकतो? ज्याला सर्वभूतानाम जो झाला, सर्वत्र समभावना झाली, तोच सर्वभूत हिते रता होऊ शकतो, तोच गुरु या पदाला पोचू शकतो. तोपर्यंत आपण जे आहोत ते आपण अभ्यासाच्या दृष्टीने हे सांगणं याचं, किंवा तीही उपासना आहे. नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्ती नंतर कीर्तन भक्ती ही सांगितलेली आहे. तर ही एका प्रकारची कीर्तन भक्ती ही आहे. परमेश्वराचे गुणगान करणं, त्याचं ज्ञान मिळवणं ही पण भगवंताची भक्ती आहे. परमेश्वराचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास म्हणजे त्याच्याबद्दलच्याच गोष्टी आपण ऐकतो, हेही एक प्रेम आहे. शांतरसाचे जे भक्त आहेत त्यांच्यात बरेचसे जण हे ज्ञानी भक्त आहेत, तेही एका प्रकारचं प्रेमच आहे. ईश्वराबद्दल प्रेम त्यांनाही आहेच. तर सांगण्याची गोष्ट अशी की सर्वभूत हिते रतः ही आपली वृत्ती किती होते. कदाचित आता हा व्हिडिओ जे मिस झालाय त्याचा व्हिडिओ असल्यामुळे पुढच्या ह्याच्यात थोडंसं हे रिपीट होण्याचा संभव आहे. पण ही जी गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की आज आपल्याला जे मिळतंय ते दुसऱ्याला जेव्हा मिळत नाहीये तेव्हा आपला जीव ॲटलिस्ट कालवतो का? आपल्याला सगळीकडे पुरं पडणं शक्य नाहीये, पण निदान त्याची सुरुवात तरी आपण करतोय की नाही, थोडं थोडं तरी. काल आपण जसं जितके सर्वभूत हिते रता होतो, किंवा काल जितके आपण सर्वत्र समदर्शिनामध्ये जितके पुढे गेलेलो होतो त्याच्यापेक्षा आज थोडंसं तरी जास्त आपलं होतंय की नाही, एवढा जरी चेक ठेवला तरी ईश्वराच्या कृपेने प्रगती होणं शक्य आहे. जसं मध्ये मी वजन माझं 24 किलोनी कमी केलं, त्यातलं एक छोटंसं पथ्य असं पाहिलं की कालच्यापेक्षा आज माझं वजन थोडंसं कमी झालंय की नाही. ते व्हायलाच पाहिजे. एवढ्या ह्यानी जरी राहिलं तरी ते आपोआप कमी कमी होत जातं. तसं ईश्वराच्या बद्दलचं प्रेम माझं वाढलं की नाही, सर्व प्राणीमात्रांबद्दल समबुद्धी वाढली की नाही, सर्व जगाबद्दलचं प्रेम वाढलं की नाही, ज्यांच्याबद्दल आपला राग आहे तो कमी होतोय की नाही, ज्यांच्याबद्दल आपला राग आहे किंवा आपल्याला जे लोक आत्ता जर आवडत नसतील तर
ती नावड कमी होते की नाही, त्यांच्याकरता आपण प्रार्थना करू शकतोय की नाही, हे छोटे छोटे चेक्स आहेत. हे आपल्यावरच लावून आपल्यालाच आपली प्रगती करायची आहे. त्यांच्यावरचा राग सोडून त्यांचं भलं होईल बुरं होईल ह्याचा प्रश्नच नाहीये. आपलं जरी कल्याण करायचं झालं तरी आपलं कल्याण हे सर्वभूत इथे रतः होण्यातच असल्यामुळे त्याची सुरुवात तरी आपण करायला पाहिजे. आता याच्या पुढे नॉर्मल जो व्हिडिओ तो सुरू होईल, थोडंसं मागे पुढे थोडंसं रिपिटेशन जे झालं त्याबद्दल क्षमस्व. हो, आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. भागवतात राजा भरताचं आख्यान आहे. ऋषभदेव जे विष्णूंचे अवतार, त्यांचा पुत्र, ज्येष्ठ पुत्र भरत, त्याच्यावरून आपल्या देशाला भारत हे नाव झालं. तो भरत राजा सर्वस्वाचा त्याग करून वानप्रस्थ आश्रम घेऊन वनात राहून कुटीत राहून तपश्चर्या करतोय. खायला काय कंदमुळं असतील वगैरे कशाचाही त्यांनी लोभ किंवा मोह न ठेवता सगळ्याचा त्याग करून, तेवढी तयारी आहे त्याची, आणि तो ती तपश्चर्या करत असताना एकदा असंच नदीच्या तीरावर गेलेला असताना एक गर्भिणी हरिणी, वाघाचा आवाज येतो आणि गर्भिणी हरिणी तिथून धावत पळत येते आणि वाघ आपल्याला पकडेल की काय म्हणून त्या ओहळतो. छोटासा ओहळ असतो, त्याच्यावरनं ती उडी मारायला जाते. उडी मारते तितक्यात तो गर्भ खाली, तिचा म्हणजे डिलिव्हरी तिची होते आणि ती समोर जाते, समोर पडते आणि ती मरून जाते. ते हरणाचं पिल्लू. तर तिथे सर्वस्वाचा त्याग केलेला जो भरतराजा आहे त्याच्या मनात त्या पिल्लाबद्दल दया येते आणि ह्याला जर ईश्वरांनी ह्याच वेळी माझ्या समोरच हे असा प्रसंग घडलाय, त्या अर्थी ह्याच्या पालनाची जबाबदारी ईश्वरांनी माझ्यावर दिलेली आहे, असा तो विचार करून त्याला तो पाळतो. अर्थात पुढे तर ह्याबद्दल म्हणजे पुढे कथा आहे की त्याचाच विचार चालल्यामुळे मरताना त्याचा हरणाचा विचार आल्यामुळे हरणाचा जन्म मिळतो. ह्या गोष्टीचा सांगण्याचा भागवतातला एक आशय असा आहे की म्हणजे मरताना आपला सर्व संघातनं मन बाहेर गेलं पाहिजे, हा उद्देश आहे. पण याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी दत्त महाराज कवीश्वरांनी त्यांच्या भागवताच्या प्रवचनात सांगितलेले आहे की श्रेष्ठ जे पुरुष असतात ते त्यांची दयावृत्ती इतकी आहे की दुसऱ्याच्या कल्याणाकरता ते मुक्तीही बाजूला ठेवू शकतात, असं ते भरतराजाचं वर्णन आहे. म्हणजे यात आपण अजून एकही बघू, जो परमात्म स्वरूप महात्मा आहे त्याला गुण कसे सगळ्यातले दिसतात, या दृष्टीने त्या भरतराजांचे ते गुण महाराजांनी सांगितलेले आहेत. आणि सर्वभूत हिते रता हे किती महत्त्वाचं आहे हेही त्यातनं आपल्याला कळून येतं. अजून एक अशी गोष्ट आहे की एक शिष्य असतात एका गुरूंचे आणि सेवा, भक्ती, ज्ञानाबद्दल प्रश्न, असे पूर्ण तो साधन चतुष्टय संपन्न शिष्य असतो. गुरु महाराज प्रसन्न होतात आणि ते म्हणतात, मी आता तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा तू पठण केलंस तर तू मुक्त होशील. पण तो मंत्र मात्र षटकर्णी करायचा नाही. षटकर्णी म्हणजे गुरुचे 2 कर्ण, शिष्याचे 2 कर्ण, याशिवाय आधी ॲडिशनल 2 कर्णावर तो पडू नये, म्हणजेच कोणालाही तो मंत्र सांगायचा नाही. आणि म्हणून ते त्या शिष्याला मंत्र देतात. हा शिष्य सगळ्यांना तो मंत्र सांगत सुटतो. आता गुरु म्हणतात, अरे हे काय केलंस, आता तुला मुक्ती मिळणार नाही. तो म्हणतो, गुरुदेव मला मुक्ती मिळणार नाही, पण मी ज्यांना हा मंत्र दिलाय त्यांना तर मिळेल की नाही. तर ते म्हणतात, हो, त्यांनी षटकर्णी नाही केलं तर त्यांना मिळेल. तर म्हणाले, झालं तर मला मिळाली काय, त्यांना मिळाली काय. आणि तिथल्या तिथे त्या गुरूंची कृपा होते आणि तो सहज स्थितीला प्राप्त होतो. जीवनमुक्त अवस्था मिळते, पराभक्ती अवस्था त्याला मिळते, मुक्तीच्या वरची त्याला अवस्था मिळते. हेही एक सांगायचं होतं. पुन्हा एकदा तुटक झाले त्यामुळे क्षमस्व. प्रार्थना त्या व्हिडिओच्या शेवटी तरी येणारच आहे. पुढचा व्हिडिओ परत 25व्या श्लोकाच्या अर्ध्या स्पष्टीकरणापासून सुरू होईल. भूत हिते रता ही त्याची नॅचरल एक स्थिती झालेली आहे. म्हणजे सहज अवस्थेत ते सर्व भूत हिते रता झाले, कारण भूत सर्व ही त्यांच्यापासून वेगळी राहिलेलीच नाहीये. आत्मस्वरूपाने ते
सर्वत्र स्वतःलाच पाहतायत. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की हे विश्वची माझे गरज ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. तर तिथे दया, आपण जी दया करतो की अरे रे कोणाबद्दल आपल्याला दया वाटली, तर ती दया काय कार्य म्हणजे कार्यकारिणी प्रत्येक वेळी होईलच असं नाही. आपल्याला गरिबांची दया येते, कोणाला काही दुःख झालं तरी दया येते. पण ते दुःख दूर करायची शक्ती आपल्यात नसते, कारण आपण जीवात्मा आहोत या भ्रांतीत अजूनही आहोत. पण असा जो महात्मा आहे तो त्या सच्चिदानंदात स्थिर राहिला आहे. ते निर्गुण रूप असेल, सगुण रूप असेल. पण त्याच्यात ज्याची मती स्थिर राहिलेली आहे त्याला ती सहज अवस्था आणि त्याची दया जी आहे ती कारणीभूत होते, म्हणजे ती कार्यकारक होते. तर असा तो असे ते सॉरी, त्यांना सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा फोन करताय, तर काय करणार ते. नेटचा हा कॉल बंद पडतो त्यामुळे. हा, तर अशी ती दया त्यांची जी आहे ती कार्यकार होणारी अशी दया आहे. 26वा श्लोक. हा, काम क्रोध वियुक्ताना, म्हणजे क्रोध ज्यांच्यापासून वियुक्त झालेत, वेगळे झालेले आहेत, असे यतीनाम यतचेतसाम, त्यांना यती म्हटलेलं आहे, म्हणजे संन्यासीच आहेत ते एका प्रकारचे. अं, अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनाम, म्हणजे कामक्रोधचा लय झाला, त्याच्यानंतर मन ताब्यात आलं. विदितात्मना म्हणजे विदित म्हणजे जाणणे. अ, तर ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे, साक्षात्कार करून घेतलेला आहे, कारण इथे जाणणं म्हणजे ज्ञान होणं हे नुसतं अ, 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 शब्दांनी कळणं नाहीये, तो अनुभव आहे, त्या परब्रह्म परमात्म्याचा अनुभव आहे. असे जे ज्ञानी असतात त्यांना अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मना, त्यांना सर्व ठिकाणी सर्व बाजूनी म्हणजे सर्वत्र त्या परब्रह्म परमात्म्याचाच अनुभव, परिपूर्ण असा अनुभव असतो. 27वा श्लोक. 28 पण घ्या, दोन्हीचा एकत्र करू. हा. इथे या दोन श्लोकात अ, जो 6वा अध्याय आहे त्याची मुहूर्तमेढ भगवान रोवतायत इकडे. इथे काय सांगितलेलं आहे की स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुवांतरे भ्रुवोः. स्पर्शान कृत्वा म्हणजे बाह्य विषयांना स्पर्श न करता, म्हणजे त्यांच्याशी संबंध न येऊन देता जे चक्षु आहेत, डोळे आहेत, ते चक्षुश्चैवांतरे ध्रुवो, म्हणजे ते भ्रूमध्यामध्ये, इथे भ्रूमध्यात मागे आज्ञाचक्राचं स्थान आहे, जिथे त्याचा आज्ञाचक्राचा भेद झाला की साक्षात्कार होतो. तर हे साक्षात्कारी महात्मे तिकडे दृष्टी लावून आपण जे संत महात्म्यांचे हे पाहतो, कधी गौतम बुद्ध किंवा गुरु नानक यांचे फोटो बघितले तर त्यांची दृष्टी थोडीशी ऊर्ध्व दाखवतात, कारण ते डोळे साहजिकच इथे आज्ञाचक्राकडे त्यांचे ओढले जातात, की कारण ते आत्मतत्वातच त्यांचं लक्ष आहे. तर तसे ते बाह्य विषयांपासून दृष्टी घेतली, त्यांची पूर्ण दृष्टी वर गेलेली नसली तरी ओढ तिथे असल्यामुळे बाहेर जे काही चाललंय त्याचा त्यांच्या दृष्टीवर परिणाम नाहीये. त्यांना ते ब्रह्मसाक्षात्कार सतत त्यांचा राहतो. आणि ते इथे भ्रूमध्यामध्ये दृष्टी ठेवून
ठेवतात आणि प्राणपान सम करतात. म्हणजे प्राणापान सम करून याचे दोन प्रकार आहेत. प्राणापान सम म्हणजे आपण आधी पाहिलं ते की अ, प्राणापान समेकृता प्राणायाम परायण म्हणजे कुंभकात प्राण आणि अपान हे दोन्ही सम म्हणजे शांत करून कुंभकात राहतात. आणि अजून एक अर्थ याचा असा आहे की प्राण आणि अपान म्हणजे इडा आणि पिंगला या नाडीतनं प्राणाचा प्रवाह. त्यामुळे डाव्या नाडपुडीतनं अ, अ, इडा आणि उजव्यातनं पिंगला असा दोन्हीकडचा श्वासाचा प्रवाह इक्वल केला की मग प्राण सुषमनेत प्रवाहित होतो आणि मग तो कुंडलिनीला चालना देऊन कुंडलिनी वर जाते. तर तसे ते त्या कुंडलिनीला इथे आज्ञाचक्रापर्यंत घेऊन येतात ते आणि तिथेच त्यांची स्थिर आणि अ, म- इंद्रियांचा निग्रह झाला तिथे. मन आणि बुद्धी जिंकली गेली. असं होऊन ते जे इथे म्हटलंय की यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्ष परायणा. मुनी असे जे मुनी असतात, मुनी म्हणजे मनन करणारे ते मुनी. आपण ऋषी मुनी हे सगळं समानार्थी वापरतो, पण प्रत्येकाच्या अर्थात थोडा थोडा फरक आहे. जे मनन करून ईश्वरापर्यंत पोचतात त्यांना मुनी म्हणतात. तसे हे मननाने त्यांचा निश्चय झालेला आहे, निधिध्यासापर्यंत ते पोचलेले आहेत. आणि तसं करून जेव्हा ते भ्रूमध्यावर ध्यान करून प्राण आपण समान करून ध्यान करतात, तेव्हा धारणा, ध्यान आणि समाधी ह्या एका एका अवस्थेतनं पुढे जाऊन ते मुक्त होतात. आणि ते अशा रीतीने जे या स्थितीत जे राहू शकतात आणि ते राहू शकतात याचं एक टेस्ट म्हणून काय सांगितलंय की इच्छा, भय, क्रोध ज्यांनी जिंकलेलं आहे. म्हणजे आपण दैवी प्रकृतीत पण बघितलं ना की अभयम सत्व संशुद्धी पहिला जो अ, गुण सांगितलेला आहे, दैवी संपदा सांगितली ती अभय आहे. तर त्याचा त्याग, भयाचा त्याग हे इच्छा नसणं म्हणजे काम गेला आणि क्रोध गेला हे संपलं आणि त्या स्थितीत तो बसलाय तर तो मुक्तच आहे. म्हणजे तो जरी शरीर वरून आपल्याला दिसलं तरी ती जीवनमुक्त अवस्था आहे असं भगवान सांगतायत. हा फार मोठा महत्वाचा श्लोक आहे आणि ह्या श्लोकाचं स्पष्टीकरण हा सगळा किंवा तिथपर्यंत कसं पोचायचं हे सांगण्यासाठी म्हणून 6वा अध्याय भगवान पुढे सांगणार आहेत. आणि आता शेवटचा श्लोक 5व्या अध्यायातला हाही खूपच महत्वाचा श्लोक आहे. तर 29वा श्लोक आपण घेऊयात. वा वा. तर आता भोक्तारम यज्ञ तपसा म्हणजे यज्ञाचा भोक्ता, अ, तपाचा भोक्ता, सर्व लोक महेश्वरम. मह महा ईश्वर म्हणजे महा या शब्दाने कधीही आत्मरूपाचं निर्देश म्हणजे सच्चिदानंद रूपाचं निर्देशक आहे. आपण महात्मा काय आहे की हल्ली महात्मा कोणाच्याही नावापुढे लावलं जातं. महात्मा या शब्दाचा अर्थ महाआत्मा म्हणजे जो जीवात्मा आहे त्याला आपलं सच्चिदानंदत्व म्हणजे महत्व कळलेलं आहे. म्हणजे ज्ञान झालेलं आहे, अनुभव आलेला आहे, त्याला महात्मा म्हणतात. तसं सर्व लोक महेश्वरम म्हणजे ईश्वर याचा अर्थ सर्वांचा नियामक. महेश्वर, महेश्वर मी आहे म्हणजे सर्व लोकांचा महानियामक म्हणजे नियामकांचाही नियामक असा मी अ, आहे. आणि जर भोग कोणाला मिळेल, जो केलं त्याला भोग मिळेल. तर जो भक्त असतो तो यज्ञ करणाराही तूच आहे, त्यात हवनही तूच आहे, त्यात यज्ञ करण्यासाठी ब्राह्मणही तूच आहे,
सगळे हवनाची सामग्रीही तूच आहे, त्यामुळे त्याचं फळही तुझंच आहे. ही भावना ज्यांना निर्माण होते त्या भक्तांना हे लक्षात येतं की मीच भोक्ता आहे यज्ञ आणि तपाचा, सर्व लोकांचा नियामक मी आहे. आणि याच्यापेक्षाही महत्वाचं, जे पूर्ण भक्ती मार्गाचा जो आधार याच्यावर आहे. आपण मागे एक बघितला श्लोक की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य, तो जसा श्लोक आहे तसा हा श्लोक आहे. अ, त्या श्लोकापेक्षाही हा जास्त दिलासा देणार आहे, कारण तिथे ये यथा माम प्रपद्यन्ते अशी अपेक्षा केल्यासारखं वाटतंय की जो जशी भक्ती करतो तसं मी त्याची भक्ती करतो असं भगवान म्हणतायत, असं वाटतंय तिथे. पण इथे भगवान सांगताय सुहृदच सर्व भूतानां, म्हणजे तुम्ही माझी भक्ती करा करू नका. सुहृदय या शब्दाचा शंकराचार्य महाराजांनी अर्थ असा केलाय की प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणाम, म्हणजे जो प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता जो उपकार करतो तो सुहृदय आहे, आपला पूर्ण हितैषी आहे. आपलं पूर्ण कल्याण कसं आहे हे माहिती असला, त्याच्याकरता तत्पर असलेला आणि त्याचा काहीही मोबदला, म्हणजे तू माझी भक्ती कर तर मी तुला आनंद सुखी करीन असं नाहीये. देव जो दगडाच्याही जन्माला घालतो ती तुमची वाईट प्रारब्धाचा नाश व्हावा या चांगल्या उद्देशानेच त्या जन्माला टाकत असतो, आणि ते तुमच्या कर्माचं फळ आहे. ते ईश्वराची इच्छा नाहीये, ते आपल्या कर्मानी आपण ते त्या स्थितीला गेलेलो असतो. तर सुहृदच सर्व भूतानां हे एकदा जाणवलं की ज्ञात्वा माम शांतिमुच्यते, हे माझं म्हणजे मी स्वार्थरहित सगळ्यांचा दयाळू आणि प्रेम करणारा मी आहे. म्हणजे ईश्वराचं माझ्यावर प्रेम आहे, आणि कोणीही किंवा मी स्वतःही माझ्यावर जितकं प्रेम करू शकणार नाही. कारण आपण स्वतःवरही पूर्ण प्रेम करू शकत नाही, कारण आपण स्वतःला ओळखलेलंच नाही. त्यामुळे आपल्यावर खरं प्रेम करू शकणारा हा केवळ एकमात्र ईश्वर आहे, एकमेव अद्वितीय असा तो परमेश्वर आहे. ह्याची जाणीव जशी जशी होऊ लागते तशी तशी ते प्रेम आपलं वाढत जातं. मागे आपण गुरुदेव रानड्यांचंही उदाहरण पाहिलं की ते म्हणाले की माझ्या गुरूंनी माझ्यावर इतकं प्रेम केलं की नाईलाजाने मला त्यांच्यावर प्रेम करावं लागलं. तर अ, स- बरेच जणांचं असं म्हणणं असतं की आपण भक्ती करतो, उपचार देतो, ते देवाला काय त्याची गरज आहे, किंवा देवाला ते काय, देवाला भावना नसतात, तो तर सच्चिदानंद आहे. पण त्या सच्चिदानंदा असण्यातच त्याचं सुहृद सर्व भूतानाम हे त्यात आलेलं आहे. कारण सत म्हणजे त्रिकालाबाधित सर्वत्र, म्हणजे सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे आणि ते आनंद रूप आहे. आपण जसं बघितलं ते की प्रेम हे काय आहे, हे त्या आनंद रूपाबद्दल असलेला आपला जो लगाव म्हणतात त्याला, जे युक्त राहण्याची जी स्वाभाविक अवस्था आहे त्याला प्रेम म्हणतात. आता आपण प्रेम त्या बाह्य गोष्टीत किंवा महाभूतानी बनलेल्या शरीराकडून ते किंवा मनबुद्धीकडून दुसऱ्याच्या अपेक्षा करतो आणि तिथे ते पाहतो. पण खरं प्रेम जे आहे ते सच्चित आनंद हेच प्रेमरूप आहे. हे ज्याला कळलं की त्या रूपातच सगळं माझं कल्याण आहे, त्या रूपातच माझ्या माझ्या वरचं प्रेम, माझ्या हिताचं सगळं सगळं जे काही आहे त्या रूपात आहे, हे ज्याला नुसती जाणीव जरी झाली तरी त्यांना शांती मिळते. आपण बरीच भक्तांची उदाहरणं पाहतो की संकट मोठी आलेली आहेत. आता आपण दामोजी पंतांचं उदाहरण पाहतो. त्यांनी त्यांची पूर्ण कोठी उधळून दिली आणि त्यांना माहिती आहे की याचा आपण हे सगळं दान केलंय, ते बादशहाची कोठी आहे, ते बादशहाचं धान्य सारा म्हणून घेतलेलं ते आपण देतोय. त्याचे परिणाम काय होतील आणि त्याच्याबद्दल भीती हा विचारच नाहीये, कारण त्याच्यापेक्षाही मोठं जे आश्वासक त्यांच्या आत आहे की ईश्वर हा माझा आहे, माझा सखा आहे आणि समर्थाकडचे श्वान त्या सर्वही देती मान, याप्रमाणे तो ईश्वर ज्याला सखा म्हणून कळला त्याचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. हा जो
विश्वास भक्तीचा निर्माण होतो, तो या श्लोकामुळे होतो. कारण तो सुहृद आहे. आणि जसं-जसं उपासना मार्गात आपण पुढे जातो, जसं-जसं गुरुभक्तीत पुढे जातो, तसं-तसं ती जाणीव आपल्याला होते. म्हणून ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. कारण ते वात्सल्य आहे. भक्तवत्सल भक्ताभिमानी आपण म्हणतो. ते भक्तवत्सलता काय आहे, की त्यांच्याबद्दल आपोआपच प्रेम आहे. ते फक्त ते प्रेम दिसायला आणि व्यक्त व्हायला आपली जशी शुद्धी होईल तशी ते व्यक्त होतं. दुर्योधनाकडे जेव्हा भगवान समेटा करता गेले आणि तेव्हा दुर्योधन म्हणाला, की तुम्ही म्हणजे इथे महालात थांबा जेवायला किंवा हे. ते म्हणाले, "नाही, आम्ही विदुरजींकडे जातो." बराच आग्रह केल्यावर भगवान शेवटी म्हणाले, की शत्रूच्या घरचं अन्न घेऊ नये, त्यामुळे मी तुमच्याकडे अन्न घेणार नाही. तर दुर्योधन म्हणाला, "आम्हाला शत्रू कसा काय मानतोस तू? तू तू असं म्हणतो ना, सगळ्यांना सम आहे." तर ते म्हणाले, "सगळ्यांना सम आहे हा एक नियम आहे. पण माझे जे भक्त आहेत, माझं जे कार्य धर्म रक्षणाचं जे कार्य करणार आहेत, त्यांच्यासाठी मी त्यांचा पक्ष घेणाराही आहे. आणि त्यांनी माझं सर्वत्र सम असणं कमी होत नाही. कारण कोणीही धर्माचा आश्रय घेतला तरी मी त्याला तेच देणार. त्यामुळे हा माझा हा परका ह्या दृष्टीने मी कोणाची बाजू घेत नाहीये. तर धर्मो रक्षितः जो धर्माचं रक्षण करतो, त्याचं धर्म, धर्म म्हणजे साक्षात भगवानच आहेत. ते रक्षण करतात. अ, या दृष्टीने अ, सुहृदः सर्व भूतानां असा ज्याला अनुभव येतो. भगवान जेव्हा कंसाला मारायला गेले, तेव्हा त्या आखाड्यात जेव्हा ते कंसाच्या आधी समोर आले, तेव्हा कंसाला ते कालासारखे दिसले. त्या मथुरेतल्या सर्व लोकांना ते आपला रक्षणकर्ता असे देवासारखे दिसले. तिथल्या ज्या कन्या होत्या त्यांना ते सुंदर पुरुष प्रियकरासारखे दिसले. तर ज्याचा जसा भाव त्या भावातनं येऊन देव तुमच्या जवळ येतोच. आणि तो एकदा आला, की तुमचं कल्याण आहेच. तो भाव जर पॉझिटिव्ह भाव असेल, तर तो त्या आयुष्यातही आनंद आहे आणि नंतर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचताच आहात. विरुद्ध जरी भाव असला, जसं कंसाच्या मनातली भीती, रावणाच्या मनातला द्वेष, तो जरी असला, तरी त्या भावानेही तो तुम्हाला त्याच्यापर्यंत घेऊन जातोच आहे. तर असा हा जो श्लोक आहे, हा कधीही आपल्याला जेव्हा कधी निराशा आली किंवा असं वाटलं, की आपलं कोणीच नाहीये किंवा सगळीकडून आपल्यावर संकट येतायत किंवा काय येतायत, तेव्हा हा श्लोक आहे, हा जर तुम्ही मोठ्या-मोठ्याने जर म्हणायला लागलात, तर त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला अनुभव येऊन ती शांती ज्ञात्वा मां श्रांतिमृच्छतीचा अंश तरी आपल्याला मिळतो आणि कुठून ना कुठून तरी कोणा ना कोणाच्या रूपात काही ना काही मार्गदर्शनाने म्हणा किंवा काही ना काही मदतीच्या स्वरूपात तो परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचतो. असा हा फारच महत्वाचा श्लोक आहे. आणि आता याच्याबरोबरच 5वा अध्याय इथे संपलेला आहे. तर 5व्या अध्यायाची सुरुवात जी झाली ती अर्जुनानी प्रश्न केला. तिसऱ्या अध्यायातही अर्जुनाने प्रश्न केला, की या घोर कर्माला मला तू का अ, अ, नियोजन माझं करतोय जर ज्ञान श्रेष्ठ आहे ते. नंतर आता 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात अर्जुनाला हे कळलं, की कर्मालाही महत्व आहे. पण तरी 5व्या अध्यायात कर्मालाही महत्व आहे आणि ज्ञानालाही महत्व आहे. तर कर्माचं महत्व कळलं, पण ज्ञानाचंही महत्व आहे. म्हणून अर्जुन पुन्हा विचारलं त्याने, की कर्म आणि कर्मसन्यास याच्यात काय श्रेष्ठ आहे? निश्चित काहीतरी श्रेयकर ते मला सांग. म्हणजे मी तसा वागतो. आणि मग भगवंत सांगतायत, की अ, कर्म जे सांख्ययोग आणि कर्मयोग वेगळे अ, अ, बालबुद्धीचे लोकच मानतात. ज्ञानाच्या दृष्टीने दोन्ही एकच गोष्ट आहे. कारण कर्मसन्यास हा मनानी आहे. बाह्य इंद्रियांनी काय केलं किंवा नाही केलं याला महत्व देणं म्हणजे प्रकृती आणि पंचमहाभूतांच्यातच आपण
स्वतःला पाहतोय असं होतंय. त्यामुळे मग भगवान कर्म करण्याचं महत्त्व आणि त्यावेळी करताना मन त्याच्यापासून वेगळं ठेवण्याचं महत्त्व सांगतात. आणि मग तो म्हणजे वेगवेगळी कार्य करताना त्याच्यापासून अलिप्त राहून कसा आनंदात राहतो या पद्धतीने भगवान या अध्यायात अ, कर्मा संन्यास ह्या एकत्र कसा होऊ शकतो हे सांगतात. म्हणून कर्मसन्यास असं दोन्ही त्याच्या नावात कर्मसन्यास योग असं या अध्यायाला म्हणतात. आणि ह्या हा कर्मसन्यास साधण्यासाठी च्या अभ्यासाबरोबर योगाची जी आवश्यकता आहे, तर आपण म्हणतो ना, की आपण मागे पण म्हटलं सीरियल एखादी असते, त्याच्या पुढच्या भागाची सुरुवात कुठेतरी आधीच्या भागात होते. तसं या 5व्या अध्यायात त्यांनी त्या अष्टांग योगाचं जे बीज आहे ते 27व्या 28व्या श्लोकात दिलं आणि पूर्ण भक्ती योगाचं जे मूळ आहे ते 29व्या श्लोकात सांगितलं. आता अ, अ, 6वा अध्याय ताई घेता पहिला श्लोक. हा हा हो 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 जरूर जरूर अगदी जरूर अगदी जरूर अगदी जरूर जरूर सांगता येईल. आणि तिथे हो अरे वा, चांगलंय. आपण असं करू, मी सांगीनच आणि सांगताना तुम्हाला जिथे जिथे अ, कळलं नाही तिथे परत हात वर करून परत मला विचारा. म्हणजे कारण अ, तो योग हा एकच विषय इतका मोठा आहे. कुंडलिनी जागृती, ती सगळी चक्र. हो, हो. हो, हो. हो. ते सांगू आपण आणि त्यात सांगतानाही तुम्हाला अजून विवरण जर ते ते म्हणजे अजून काही समजून घ्यायचं असेल तर मध्ये फक्त हात वर करा. कारण तेच म्हटलं मी हा विषय इतका मोठा आहे. म्हणजे कुंडलिनी जागृत होते म्हणजे काय होते? म्हणजे ती काय झोपलेली असते का? तर ती झोपलेली नसते. विषयांच्या म्हणजे आपण जे आधीच्या अध्यायात बघितलेलं ना, की या निशाम सर्वभूतानां तस्या जागती संयमी. म्हणजे अ, ती कुंडलिनी आहे, ती बाह्य कार्य करण्यासाठी जागृतच आहे. कारण सगळं जे कार्य आपलं होतंय, ती शक्ती जगदंबा कुंडलिनी म्हणा, आल्हादिनी शक्ती म्हणा, तीच करते. पण ती जेव्हा अंतर्मुख होते, तेव्हा ती सुषुम्नात तोपर्यंत ती इडा आणि पिंगला नाड्यातनं वाहत असते. आणि त्यांनी बाह्य कार्य होतं. ती सुषुम्ना नाडीतनं जेव्हा वाहून वर यायला लागते, तर ती तो अध्यात्म मार्ग आहे. म्हणजे तो भक्तीने होतो, नामस्मरणाने होतो, अष्टांग योगाच्या अभ्यासाने होतो, ज्ञानाभ्यासाने होतो आणि हे सगळं एकत्र करून अ, ही होतोच होतो. तर ते आपण बघू आणि त्यात जिथे-जिथे आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं किंवा शंका असतील तुम्ही प्लीज विचारा. कारण सगळं डिटेलमध्ये आपण घ्यायलाही हरकत नाही. पण हरकत नाही. चालेल. हरकत नाही. मग आपण आता आता सुरुवात करूया 6व्या अध्यायाला. कारण 53 तर झालेले आहेत. आणि ताई तुला त्या अध्यायात काय-काय प्रश्न आहेत किंवा जास्त काय जाणून घ्यायचे ते तुम्ही पॉइंट्स जरी लिहून दिलेत ना, तर मला लक्षात येईल की मी त्याच्यावर जास्त एलॅबोरेट करेन. शक्य झालं तर, नाहीतर आहेच म्हणजे मी त्या हे सांगताना सांगत जाईनच. चालेल. प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं
वासुदेवं प्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना.